सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. सूर्य उगलाय सकाळ सकाळ. गुड मॉर्निंग. थंडी पण पडतीये थोडी थोडी चांगलीच. तर असं आयला तुला लय मोठं घेऊन चाललेला काही कायला पोरं लिहून देत नाही. बरं इकन का आपण शेतकरी सगळे इथं पावशर केलेत माप. हा पावशर 1 किलो आहे का? कशी शेंगे चांगली का? शेंगा भारी तर प्युअर येते पण मस्त आहेत कावळ्या. जा हा हा हा. दीपाली चालली शेंगा इकायला. विकून द्या बघू इकतात का नाही. आता खेड्या गावात कशाच इकत येतात कुठं लय माणसं आहे तिथं. करडाला दूध केलंय बरोबर. करडा आणायची का सोडायची? अरे नीट पी. हीच काय देतोय दादा ती प्याय ना. तोंडा उडूस तर पियतय काऊन काय की आता दूध येतंय तरी बागा त्याचं जेवढं दूध पाचतोय. तू काय करतोय? खातोय तू कुरकुरा वेपर्स? अरे बापरे. इकल्या का? कशा इकल्या? पेरू कशा इकल्या? कशा इकल्या? 10 रुपयांनी चिकल्या. जाऊन दे. हा मग काय 10 रुपयात लोकाला पडलं एक बाजू पावशेरात. कडीपत्ता कोणा आणलाय? कडीपत्ता लय पण हात नाही ना पुरला. कोणाची दे? स्वयंपाक कोणाची? हा हा. त्याचं पेरूच वाटा म्हणलं पेरू घ्यायची तुला. आवरा स्वयंपाक करायचा आहे. आष्टी जायची मला. आवरा परत टाइम व्हायला लागला इकडं. तर काय आज विषय म्हणजे आता जायचं दवाखान्यात. तुला यायची दवाखान्यात तर विरास्त बोलू न देत नाही. तर आज म्हणजे दीपालीला घेऊन जायची. तू मम्मीच आवरले बघ जतोर 2 मिनिट. तर दीपालीने मी जाणार आहे आष्टीला जाणार म्हणजे काय दीपालीला न्यायची दवाखान्यात. म्हणजे नाही माझं आहे तुमचं नाही. माझं आहे तुमचं. म्हाताऱ्या माणसाचा कशाला फोटो काढू काय बो आवड. मी असा कॅमेरा झाला त्याला आमचा फोटो काढतात काय तुला? अयो कोणची शॅम्पू पुडी पाहिजे तुला? काळी घेते पुढे हाय पुढे. तर ते आजी काय म्हणत होत्या आपण असं बोलत होतो ते मला आमचा फोटो काढतात का काय. आता आपण आपलं बोलत होतो ते म्हणजे आमचा फोटो काढतात काय. तर विषय असा आहे आता आम्ही चाललो कोणत्या गेल्या त्या आजी गाय घेऊन चालल्या होत्या वाटतं रानात. त्यामुळे आपल्याला हे वाटतं आपण आपलंच चाललंय पण ते आपलाच फोटो काढतात का काय. बरं जाऊ दे कुठं का जाईना. लय विचारतो कुणाच्या रानात त्यांच्या रानात मला काय माहिती रान कुठे. चल मम्मीच आवरलं का पाहिलं का? मम्मीला आपल्याला द्यायचं दवाखान्यात आज. हा हा आजी ओळखीतात मला त्या वस्तीवरच्या समोरच्या. मॅडम रेडी. मी येतो कुलप शटरला आवडलं. चला तर आम्ही चाललो आष्टीला. म्हणजेच काय 15 दिवसाला डॉक्टरनी चक्कर मारायला सांगितलेलं असतं. मग आम्ही चाललो त्यामुळे 15 दिवसांनी पुन्हा चक्कर मारायला. आणि आज रविवार असल्यामुळे सुट्टी. विराज पण आज काय बालवडीत गेला नाही त्यामुळे विराजला पण घेऊन चालत. विराज मी आणि दीपाली चालत आष्टीला. तर बघू आष्टीचं काय तुम्हाला दाखवतो. आष्टीला गेल्या सर काही दवाखान्यातून और काय विषय होतोय बघू. आणि मग पुन्हा माघारी यायचं पण आहे. तर विराज आज मागं लागलाय. गिराईक पण आतापर्यंत होतं पण आता बंद करायचं. चालायचं उशीर होतोय. कुठं जायचं आपल्याला? कुठं जायचं? आष्टीला. आणि एक काम करा तू हा काय म्हणतो काय कंगड. तर चल विराज आला का? कुठं पुढं बसायची माग? हा चला. बघ पुढे कोणची गाडी माहित होता? ती मोठी गाडी का? मग त्यापेक्षा ती मोठी सगळ्यात ना. मग तिकडं कुठं वर दाखवतो तू माणसा तू त्या गाडीत बरीच लोखंड बरीच गाडीत. आलोत बघ घरी. आलो दवाखान्यातून आलो. डबा बांधा मला जायचंय. तर आलोत घरी. मॅडम आणल्या दवाखान्यातून. वाजल्या 12 दुपारी घरी आला. आता जायचं आष्टीला. मॅडमचा दवाखाना म्हणलं होतं काय आता जायची गरज नाही. होत्या गोळ्या शेवट काय दिलं गोळ्या त्याच दिल्या ना. मग काय तर नुसतं मळमळीच्या गोळ्या दिल्या. पहिले गोळ्या मला असल्या तर आपण आणून थोडे दिवस थांबा अजून. झालं आले सर एक काम झालं की चेक करण्यात तर येतं ना कमीत कमी दवा. त्याच्यामुळे हालचाल जाणवत नव्हती म्हणलं नाही का. तिथं चांगलंच आहे तेवढं. त्याच्यामुळे मी काय म्हणलं किती वाजल्या? 12 वाजल्या ना. आता मध्येच काय होतं उडे थांबा पाया पडायचं काय होतं? कोणत्या मधीच
बोंगा वाजता ऐकायला येईन, थांबा 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 माणसातच अहो, एवढं ते आरडायचं मध्येच. दत्ताची पालखी चालली होती. दत्ताची पालखी मग माणूस रोडवर येईन, थांबा 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 ऐकायला येईन, थांबा 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 जसं काय मला वाटलं साडी बिडी गुतली जसं काय. पण एक तुम्हाला ते चाललं होतं दत्ताची पालखी, मग म्हणलं जाईन ते पुढं म्हणून थांबा म्हणलं तुम्हाला. आता ही काय झालं, आम्ही पडायचं चाललो होतो तुम्हाला. आष्टीला गाडी मोटरसायकल, मी चाललोय पलीकडून असं दत्ताचं एक हातगाड्यासारखं असं होतं त्याच्यात म्हणजे दत्ताचं काय फोटो बिटो होता आणि 1-2 माणसं होती आणि चालली होती अशी. तर काय दक्षाना मागत असते काय, तर ते मधून चाललं एकूण ट्रॉफिक, मी चाललोय आणि हिच इतका त्या बोंग्याच्या आवाजात ओ थांबा 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 थांबा. आता मी म्हणलं साडी गुतली का नेमकं काय झालं, मी त्या माणसाच्या पुढं गाडी उभा केली आणि ही काय करायला गेली, पाया पडायला गेली. तर विषय कसं आहे माहिती का, ह्या अशा गोष्टी बाळवटपणाच्या आहेत. तुम्हाला दत्त म्हणजे काय, आता रोडनी दत्त कुठं बी गाडा चालल्या की लगेच उतरायचं आणि पायाच पाया पडायचं. पडलो का देवात उंपूर नाही का हाय, पण होतं ना, आलतं ना आपल्याला आपण हे. तिथं माणूस जर पडलं तर कसं काय पडन? एवढं काय, थांबा आपण थांबा थांबलोच थांबा होतो गाडी ना. साईडला घ्या म्हणायचं ना. हा म्हणजे इथं माणसाला कळत आहे का पुढे थांबलो घ्यावा का होतो ना, असं थोडी नाही नाही, पुढे माणसाचा थांबत पाय पळायला गेल्याच्या नंतर बी माणसाने गाडी ओढायची साईडला लावायची का, थांबा 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 अर्जंट मध्ये. म्हणजे हे नसतं, हे म्हणजे कसं असतं, चला ह्यांचं ठीक आहे, देव आहे, देवाच्या बाबतीत असं बोलू नका तसं बोलू नका, पण माझं त्याच्यामुळे आमचं जमत बी नाही जास्त. तर मला माझे देव आहे ना, तर गावात महादेवाचं मंदिर आहे, जावा पूजा करावा आपली मस्तपैकी, यावा शांत राहा. उगं काहीतरी नवीन असतं किटकिट, मला पटत नाही त्या गोष्टी. तर ज्याला जायची ती जाऊ शकते देवाला, पूजा बिजा करू शकते. ह्यांचं उलटच असतंय कधी बी. काय उलट त्यात काय उलट झालं? उलट झालं म्हणजे तिथं तुम्ही असं रस्त्यावर पाया पडायचं म्हणजे ही नाही बा आपल्याला पटत, आपल्याला नाही पटत. तुला पटत असेल बस ते असं मला पटलं द्या, म्हणून केलं. तुम्ही पटलं करा. ज्याला नाही पटत जाऊ का, जाऊन द्या, येतो जेवण कर, गोळ्या खा. चला मी जातो आष्टीला. कोणत्या किती गोळ्या खायच्या? 2. जाऊ का? चला कस तरी बरंच घेतलंय जमून. रास अशी एकदम रास म्हणजे काय असं अशी कडक राशी जमतच नाही, विचारता आमची एकामेकाची जुलतच नाही. तू रावण मी रावण आहे ना, मी रावणच बरा आहे. तू राक्षस आहे. राक्षस खरंच, राक्षस सुद्धा एक पुण्यवान आहे. राक्षस जाते राक्षस नाही ना, मी काय म्हणतो विषय संपला, राकेश माणूस चांगला. बघा आता वाजल्या दुपारचे 12:30. ऊन पण पडलंय चांगलं, पाठीमागे इकडल्या साईडला बघा ऊन पडलंय. मस्त एक चिचाची झाड आहे, त्या चिचाच्या झाडाखाली आलो. मस्त वाटलं थोडंसं थांबायला आणि मस्त गार लागतं. असं वाटतं की आता उन्हाचं वाटतं की ह्या सावलीला मस्तपैकी असं एकदम हिरवळ आहे आणि मस्त जर कुत्रेसुद्धा सावलीला आलेले आहेत. तर इतकं भारी वातावरण, अशी गार लागते, झोप आल्यानेच वाटायला लागलं बाबा, इतकं मस्त वातावरण झालंय. तर कधी थंडी पडती कधी गरमी पडती दुपारी, तर मस्त झालंय वातावरण. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना शेवट बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तर व्हिडिओ बघायला चांगले वाटले तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्यांनी केले त्यांनी लाईक करीत जा आणि जे नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करा, बेलघंटीवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ नवीन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर शेवट बाय सर्वांना.